काहीतरी करायचंय, सिद्ध करायचंय. तर हे ऍस्पिरेशन आपल्याला खूप लेट करायला लागतात आणि हे फील्ड उरल्यावर मग हे एक मेजर कारण आहे की खूप सारे ग्रामीण भागातले मुलं इकडे येतात. तर झालं असं की एक फॅमिलीसाठी इकॉनॉमिक रिक्वायरमेंट असल्यामुळे 6 ते 10 12 मी डिप्लोमा केला. तोही यासाठी केला की कुठेतरी जॉब भेटावा म्हणून. आणि त्यानंतर डिप्लोमा नंतर मी जवळपास 7 एक वर्ष जॉब करत होतो. जॉब करता करता YCMU मधनं BA केलं इतिहास घेऊन. आणि पुन्हा सांगितलं की एक बॅकग्राऊंड काही नसल्यामुळे करायचं काय याची काही कल्पना नव्हती. इंग्लिश लँग्वेज कच्चं होतात, रिडिंग वगैरे सगळंच कच्चं होतं. पण याची जाणीव मात्र थोडी डिप्लोमाला व्हायला लागली होती की यार आपल्याला खूप प्रवास गाठायचा आहे. म्हणजे त्यांनी ते सांगितलं इंट्रोडक्शन करताना की मी 17 पासून तयारी करतो, परंतु तयारी 11-12 पासून सुरू झाली होती. म्हणजे तयारी अशी होती की बऱ्याच लोकांना फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगलं असतं किंवा थोडंफार रिडिंग झालेलं असतं, लँग्वेजवर होल्ड असतो बऱ्यापैकी. आपण बॅकग्राऊंड असं निगेटिव्ह मध्ये असतो. आपल्याला अगदी त्या आधी तो जो खड्डा असतो तो भरायचा असतो. मला अजूनही आठवतं की 11-12ला कोणीतरी सांगितलं असं एनसीआरटी हा शब्द कानावर पडला होता, वाचून तरी बघू म्हटलं. तर 6वीचं हिस्ट्रीचं एनसीआरटीचं पुस्तक मी घेतलं होतं. मला छोटे छोटे शब्द इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ काढून लिहावं लागायचं. मला आठवतं अजून पीझंट म्हणजे म्हणजे शेतकरी. तर असं माझ्या जवळपास 2 एक वेळा तेव्हा ते अजूनही मी जपून ठेवलेले आहेत. म्हणजे होतं काय ना की असे छोटे छोटे एफर्ट्स करत 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 आपण थोडंसं लेवलला येतो, थोडं समजायला लागतं, मग त्यानंतर ऍक्च्युअल प्रयत्न सुरू होतात. तर म्हणजे एक 16-17 पर्यंत माझं थोडंसं खड्डा भरून निघालेला होता, थोडं समजायला लागलं होतं. त्यानंतर 17 पासून मी तयारीला लागलो. तर हे झालं एक जनरल मागचं बॅकग्राऊंड. तर आता मी तुम्हाला म्हणजे खूप माझं स्वतः पर्सनल बद्दल गोष्टी काही जास्त सांगत नाही. आता टू द पॉइंट येऊया. तसं आम्हाला जास्त वेळ भेटला नाही तुमच्याशी काय बोलावं यासाठी. तर मी आज दुपारी क्लास चालू असता थोडंसं पाठीमागच्या बेंचवर बसून थोडे पॉईंट्स काढून ठेवले की चला तुम्हाला हे सांगता तरी येईल की मी काही मिस्टेक्स केल्या तयारीमध्ये किंवा एक्झॅक्टली पोरांचं चुकतं काय. म्हणजे मी आता 4 एक वर्ष लायब्ररीत बसतो, त्याच्यामुळे बरंच ऑब्झर्वेशन माझंही होतं आणि ते स्वतःचे ऑब्झर्वेशन होते. तर तुम्ही जर एक 2019 ऍड बघितली तर मला असं वाटतं की 3,70,80,000 ऍप्लिकेशन त्याला आलेले होते आणि त्या जागा होत्या फक्त 400. आणि त्यात जे स्वप्न असतं मुलांचं, डेप्युटी कलेक्टर असेल किंवा तहसीलदार, ह्या जागाही मुळात कमी. आणि त्यात असं म्हणतात की 2019 ही गोल्डन ऍड होती, खूप जास्त जागा आलेल्या होत्या. तुम्ही जर हे सिलेक्शन पर्सेंटेज मध्ये काढलं सिलेक्शन रेशो तर ती 0.01 पेक्षाही खूप कमी येतो. तर यावरून एक गोष्ट कळते की कॉम्पिटिशन खूप इंटेन्सिव्ह आणि त्यासाठी अस्पायर किंवा त्यासाठी लढणारे मुलं खूप जास्त आहेत. तर मग यातनं पहिली गोष्ट ही समजायला पाहिजे की जो सिरियसनेस लागतो तो खूप जास्त हाय लेवलचा लागतो. ही पहिली गोष्ट तुम्ही अंडरलाईन केली पाहिजे की सिरियसनेस. तर आता मला एक मुलांशी बोलल्यावरती किंवा बऱ्याच लोकांना ऑब्झर्व केल्यावरती 2 मेजर रिझन्स मला आढळले की कुठेतरी हे खूप इथं चुकतायत आणि हे 2 रिझन्स फेलरला कारणीभूत ठरत आहेत. तर पहिलं रिझन मला असं वाटतं की स्वतःचा कॉम्पिटन्स आणि एक्झामच्या रिक्वायरमेंट ताळमेळ बसत नाही. म्हणजे आपण होतं काय की इथे येतो, ग्रुपमध्ये सहभागी होतो, गर्दीत सहभागी होतो आणि गर्दीत हरवूनही जातो. आपण स्वतःला कधी असेस करत नाही की माझ्याकडे काय. आता मला थोडंसं लक्षात आलं की माझं इंग्रजी खूपच वाईट आहे, खूपच वाईट होतं. म्हणजे अगदी 2-3 वेळा माझ्या शब्दांनी भरतायत. आता ठीक आहे, आता मे बी कदाचित गरज कमी पडते डिक्शनरी पाहण्याची किंवा पडतही नाही. परंतु हा पॉईंट तेव्हा लक्षात आलं होतं की हे करण्यासारखं आहे आपल्याला काम. पण मग आपण काय करतो ना, आपल्याकडे काय नाही याचं कधीच आपण असेसमेंट करत नाही, कधीच बघत नाही की काय कमी आहे. आणि दुसरा राहिला प्रश्न की एक्झामच्या रिक्वायरमेंट काय, ह्या दोघांचा ताळमेळ कधीच बसत नाही. लोक म्हणतात कोळंबे वाचा, लक्ष्मीकांत वाचा, हे करा ते करा, ही टेस्ट सिरीज, तो क्लास. आपण त्या फ्लो सोबत वाहूनही जातो. 3-4 वर्ष कसे जातात ते कळतही नाही आणि काय म्हणतात नंतर हाती काही लागत नाही. हा एक प्रश्न आहे. तर मी तुम्हाला यावर सोल्युशन असं सांगेल की तुमचं स्वतःचे कॉन्फिडन्स एकदा चेक करा. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे खूप ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. म्हणजे राज्यसेवा असेल तर तुम्हाला कळतं सीसॅट लागतं, मराठी लागतं, इंग्रजी लागतं. तर आपण ऍटलीस्ट थोडासा अंदाज घेऊन जे विकनेसेस आहेत त्यावर सिस्टमॅटिकली काम आधीपासून केलं पाहिजे. हा व्यक्ती सायन्सचा अभ्यास करतो म्हणजे आपण नाही केला पाहिजे. कदाचित एखादा सायन्स चांगला असेल, एखाद्याचा दुसरा विषय वीक असू शकतो. तर ह्या असेसमेंट आधी करा तुम्ही आणि त्यानुसार वेटेज डिसाईड करा. दुसरा प्रश्न राहिला, दुसरा मेजर पॉईंट असा होता की डिस्ट्रॅक्शन आणि लॅक ऑफ सेल्फ रेग्युलेशन. म्हणजे ज्या कधी लायब्ररीमध्ये बसलो, माझं एक ऑब्झर्वेशन आहे की मुलं खूप डिस्ट्रॅक्टेड असतात. म्हणजे एमपीएससी सारखी सिरियस एक्झाम ऍट अ टाइम करतात आणि सोशल मीडियावरही असतात. म्हणजे ऑब्व्हियसली मी सुद्धा आहे, पण मी सिलेक्शन नंतर आलो. तर 3-4
वर्ष अंडरग्राऊंड राहण्याची एवढी सवय झाली होती की सिलेक्शन नंतर मी जवळपास 2 महिने डिबेट होणार म्हणजे असं अंडरग्राऊंड राहण्याची सवय पडून गेली होती. स्टेटस ठेवणं वगैरे हे प्रकार तेव्हा नव्हतेच माझे. म्हणजे व्हॉट्सअपलाही नव्हतो मी. सोशल मीडिया एक डिस्ट्रॅक्शन झालं. काही लोकांना पुढच्या लग्नानंतरच्या सेटिंग्स आता तयारीमध्येच करायच्या असतात. म्हणजे हरकत नाहीये पण म्हणायचं असं आहे की सिलेक्शन नंतर तुमचे प्रॉस्पेक्ट खूप चांगले असतात. आम्ही तिघं तर मॅरिड आहे. हरीशला विचारा काय तर म्हणजे डिस्ट्रॅक्शन फक्त एक नाहीये. डिस्ट्रॅक्शन हजारो आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की कुठलाही मेजर सक्सेस हे आपण फक्त ग्रॉसली बघतो. आपण मायक्रो गोष्टी कधीच हे करत नसतो. जर रोजच्या रोज डे टू डे लाईफ बघितलं तर आपल्याला खूप सारे डिसिजन घ्यायचे असतात. सकाळी उठून लायब्ररीत जायचं किंवा दुपारी झोप येईल म्हणून कमी खायचं किंवा कोणी बोलवलं म्हणून नाही जायचं. असे हजारो डिसिजन्स असतात. छोट्या छोट्या विक्ट्रीज असतात. त्या विक्ट्रीज कुठेतरी अॅक्युमुलेट होतात आणि एक मेजर विक्ट्री होते. आपण नेहमी ग्रॉसकडे लक्ष देतो, मायक्रो इग्नोर करतो. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं डे टू डे लाईफ कसं स्पेंड करता होल डे तो एकदा मॉनिटर करायला सुरुवात करा. त्यासाठी डायरी रायटिंग खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे रायटिंग काय असतं, स्लोएस्ट फॉर्म ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे त्यामध्ये होतं काय की आपल्याला थोडी क्लॅरिटी यायला लागतात. आपलं काय चुकतंय, आपण कुठे मिस्टेक करतोय आपल्याला दिसायला लागतात. तर ह्या गोष्टी तुम्ही सुरू करा. म्हणजे मी सांगतो की कधी कधी कोणाला चांगला मित्र असेल तर ओकेच आहे. पण स्वतः माझ्यासारखा माणूस एकटाच तयारी करत होता तर मी डायरी घ्यायचो. काही इन्सिक्युरिटीज वाटल्यात, काही फिअर वाटल्यात. आणि आपल्याकडे हे इन्सिक्युरिटीज वगैरे हा खूप कॉमन प्रकार आहे. डिप्रेशन असेल किंवा आपलं काय होईल याची भीती असेल, खूप कॉमन प्रकार आहे. तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही ऍटलीस्ट जर्नलिंग सुरू करा. तुम्हाला क्लॅरिटी यायला लागते गोष्टींमध्ये की काय करायला नाही पाहिजे. आणि काय म्हणतात माझ्याकडे म्हणजे मला कधी कधी म्हणजे मोटिवेशन लागायचं तर एक मित्राने जिम रॉनचे 2 कोट्स मला शेअर केलेले होते. एक कोट असा होता की आपल्याला नेहमी पेन सफर करावं लागतं. एक पेन असतं पेन ऑफ डिसिप्लिन आणि दुसरं असतं पेन ऑफ रिग्रेट. आता सध्या तुम्ही पेन ऑफ डिसिप्लिनला अवॉइड करतात, परंतु जे 4-5 वर्षानंतर फेल झाल्यानंतर येणारे जे पेन ऑफ रिग्रेट आहेत ते खूप जास्त असतात. त्यापेक्षा मी असं म्हणेल की आताचं छोटंसं पेन सफर करा, आयुष्य पुढे बेटर राहील. दुसरा एक कोट म्हणजे त्याच्या मी प्रिंट काढून माझ्या टेबलला लावलेल्या होतात आणि ते नेहमी वाटायचं. दुसरा एक कोट असा आहे की तुमचं जे सक्सेस आहे इट रिअरली एक्सेल्स युअर पर्सनल डेव्हलपमेंट. म्हणजे ह्या एक्झाम प्रोसेसकडे पाहताना बऱ्याचदा कॉम्पिटिशन म्हणून न बघता एक स्वतःचे कुठेतरी विकनेसेस ते ओव्हरकम करायचे आपल्याला ओव्हर द टाइम. म्हणजे तुमची भाषा असेल, पर्सनॅलिटी असेल, तर आपण जर असं होलिस्टिक अप्रोचने पाहायला लागलोत ना, म्हणजे होतं काय ना, आपलं सक्सेस म्हणजे काय असतं की जे इतरांनी रिकॉग्नाइज केलेल्या गोष्टी असतात त्या सक्सेस असतात. ते आपलं कुठेतरी माइंडसेट झालेलं आहे. परंतु मला असं वाटतं की ते इतरांना दिसण्याआधी पर्सनल स्वतःच्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या मिळवायच्या असतात, तिथं सक्सेस व्हायचं असतं. तर हा ठीक आहे, हा जनरल पार्ट झाला. आणि थोडंसं एक्झाम बद्दल बोलतो. इतरही माझे 3 मित्र आहेत बोलायचे बाकी. तर एक्झामच्या काही गोष्टी आहेत त्याविषयी सांगतो. एक माझी कॉमन मिस्टेक अशी असायची की 15-16ला मी PSIचं फिजिकल ग्राउंड, UPSCची मेन्स ही सगळीकडेच होतो. त्याचं एक झालं काय की सांगायला व्हायचं म्हणजे ह्या एक्झाम निघाला, त्या एक्झाम निघाला, इथं पास झालं, तिथं पास झालं, पण ते फक्त सांगण्यापुरतं असायचं. सगळीकडे असा फोकस स्कॅटर्ड असल्यामुळे एका ठिकाणी कुठंच मला पाणी लागलं नाही विहिरीला. प्रत्येक ठिकाणी 5-5 फुटाचे गड्डे होते. तो माझा मिस्टेक. तर मग 2019चा एक्झाम देताना मी कुठली इतर एक्झाम दिली नाही. तुमच्याकडे एक्झाम्स ओव्हरलॅपिंग असतील, सिलेबस ओव्हरलॅपिंग असेल, सो यू कॅन अटेंड. पण मी मात्र फक्त राज्यसेवा फोकस केली होती, इतर दुसरं काहीही केलं नाही. तुम्ही इथं एक गोष्ट हा एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की GSचा सिलेबस बघितला मेन्सचा तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि रिसोर्सेस खूप वेगवेगळे सांगतात लोक. अनअकॅडमीचा त्यांनी एक वेगळा काढला आहे किंवा आम्ही 4 वेगळे लिस्ट देऊ तुम्हाला. तर तुम्ही एक काम करा, सिलेबस कुठल्याही एका कोणाची तरी बुक लिस्ट मधनं त्याचं फक्त स्केलेटन पूर्ण करून घ्या की जे पॉईंट मल्टिपल रिसोर्सेस ऍट टाइम अवॉइड करा. कारण मुलांना मी बघितलंय इकॉनॉमी करायला घेतात तर कोळंबी बाजूला असतं, देसली बाजूला असतं, अध्ययनही बाजूला असतं. नोट्स फक्त पहिल्या 3-4 चॅप्टर्स निघतात, नंतर एनर्जी जाते, नंतर काही राहत नाही. तुम्ही बघा कुठल्याही मुलांचे बघा, ते फक्त ते फंडामेंटल राईट्स वगैरे तेवढेच नोट्स असतात, पुढच्या सेंटर साईड पर्यंत जाते नाही. तर रिझन असं की कुठेतरी एनर्जी लॉस होते या प्रोसेसमध्ये. सो आय विल सजेस्ट की तुम्ही सिलेबसला धरून ऍटलीस्ट एका सोर्स मधनं फक्त स्केलेटन बनवून घ्या, नंतर इतर सोर्सेस मधनं वेळ भेटला तर ऍडिशनला खूप सोपं जातं. सो दिस इज सेकंड टिप की मल्टिपल रिसोर्सेस ऍट अ टाइम अवॉइड करा. मी असं म्हणत नाही की 2 पुस्तकं वाचू नका, 3 वाचू नका, वेळ असेल तर 4 वाचा, काही हरकत नाहीये. पण आधी एका पुस्तकातनं
कम्प्लीट करूया. दिस इज द सेकंड टिप. तिसरी गोष्ट आहे की नोट्स बद्दलही सर बोलले होते. मी असं म्हणेल की लक्ष्मीकांत इट्सल्फ नोट्स तुम्हाला शॉर्ट करता आलं तर वेल अँड गुड. त्यानंतर हिस्ट्री सारखा विषय माझा बी ए हिस्ट्री होतं, मला गरज नाही पडली. परंतु जे स्कोरिंग देणारा विषय आहे HRD सारखा टॉपिक झाला किंवा माझे दोन निकष होते नोट्स काढण्याचे. एक तर जे खूप सोपे आणि जे आपल्याला पास करू शकतात, जसं फॉर एक्झाम्पल HRD झालं. अगदी 150 मार्कांसाठी तुमचं लक्ष्मीकांत एवढा अभ्यास तुम्हाला तिकडे लागतो, तर त्याच्या नोट्स तुम्ही नक्की बनवा. एवढ्या मल्टिपल पॉलिटी पार्ट झाला लक्ष्मीकांतचा पेपर टूचं, तर याच्या नोट्स तुम्ही बनवा. एक ऍग्रिकल्चर मला डिफिकल्ट जायचं, तर मी त्या स्वतःचे नोट्स बनवले होते. नोट्स मेकिंग मध्ये एक फायदा असा असतो की तुम्हाला आधीच सांगितलं की आपण लिहितो ना, तर आपलं काय म्हणतात ब्रेन हँड हे सगळं कॉर्डिनेशन मध्ये असं थोडं रिटेन जास्त होतं त्याने. त्याच्यावर मी लिहायचं, दुसरं काही रिझन नव्हतं. आणि होतं काय की एक्झाम जवळ तुम्हाला रिव्हिजनला गोष्टी खूप सोप्या पडतात जर स्वतःच्या नोट्स असतील तर. नोट्स नसतील तर तुमचा गठ्ठा बघितला तरी एवढा मोठा होतो जर सगळ्या पुस्तकं कलेक्ट केले तर ते पॉसिबल होत नाही. मी म्हणेल की नोट्स मस्ट आहेत, थोडं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहेत. आणि नोट्स काढताना एक काम करतं की थोडं स्पेस सोडायचं प्रत्येक पॉईंटच्या मागे. म्हणजे टेस्ट सिरीज मधनं काही डेटा आला, एखाद्या नवीन पुस्तकाचा डेटा आला तर तो तुम्हाला तिथे ऍड करतो. सो दिस वॉज द थर्ड पॉईंट. चौथा पॉईंट सांगतो की डेली शेड्यूल. मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की एमपीएससी एक चांगली सवय आता मागच्या 1-1.5 वर्ष थोडंसं डिस्टर्ब झाली ती गोष्ट की ऍडव्हान्स मध्ये ते तुम्हाला टाइम टेबल देतात. तर तुम्हाला जर माहित असेल की 7-8 महिन्यांनी एखादी एक्झाम होणार आहे, तर त्याचं शेड्यूल तुमचं प्लॅनिंग आतापासून बनलं पाहिजे. तर माझे असे 3 टाईपचे प्लॅनिंग होतं. एक लॉंग टर्म प्लॅन होतं. फॉर एक्झाम्पल की प्रीच्या आधी 2 जीएसटी विषय झाले पाहिजेत, 2 जीएसटी विषय नंतर करूया. दिस इज द ग्रॉस प्लॅनिंग किंवा लॉंग टर्म प्लॅनिंग. दुसरं प्लॅनिंग होतं की वीकली प्लॅनिंग. आता मॅरिड असल्यामुळे संडे कंपल्सरी घरी असायचा, मग 6 दिवस असायचे, तर 6 मधले मी फक्त 5.5 दिवसांचं प्लॅनिंग करायचो आणि डेली 6 ते 8 तास अभ्यासासाठी एवढंच प्लॅनिंग ठेवायचो. 5वा दिवस मी अर्धा ठेवलेलो, 6वा दिवस अर्धा ठेवलेला. त्याचं रिझन असं की इन केस काही राहून गेला एखादा टॉपिक करायचा तर तो पेनल्टी म्हणून तो आपल्याला घेता येईल, किंवा आपण 5.5 दिवसात पूर्ण केला तर तो आपल्याला अवॉर्ड म्हणून घेता येईल. तर एक थोडंसं फ्लेक्झिबिलिटीच्या प्लॅनिंग मध्ये होतं. त्याच्यावर होतं काय ना की जेव्हा तुम्ही असं प्लॅनिंग करून अभ्यासाला जाताना तुम्हाला कन्फ्युजन नावाची गोष्ट राहत नाही. कारण बऱ्याचदा आपण पुस्तकं 3-4 समोर पडलेली असतात आणि आपला मूड काय किंवा आपल्याला काय हुक्के आले, आपण त्यावर ते डिसाईड करतो की काय करायचं. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहत नाही, तुमचं असं एक काय म्हणतात ते राहत नाही त्याच्यामध्ये. तर ही गोष्ट अवॉइड करा. एक अजून एक गोष्ट की अभ्यास करताना मी तुम्हाला असं सांगेल की बऱ्याच लोकांचं टेबल मी पाहतो तो पूर्ण भरलेला असतो. मी तुम्हाला असं सांगेल की ज्या विषयाचा अभ्यास करता तेवढंच एक पुस्तक ठेवा आणि पेन वही जे काय असेल तेवढं ठेवा. समोरची गोष्ट क्लीन असणं पण खूप मेंटल खूप मोठा इम्पॅक्ट असतो. तर एखाद्या वेळा करून बघा ती गोष्ट. कारण मी मुलांचं बघतो ना, त्यांना बसायला जागा नसते, कसे बसतात डोंट पण खूप भरून ठेवतात. तर ही गोष्ट एक करून बघा. नीट अँड टायडी असेल ना तर आपल्याला अभ्यासाला एक बरं वाटतं. पुढची गोष्ट आहे की सम गुड हॅबिट्स. मी तुम्हाला असं म्हणेल की फक्त अभ्यासही करू नका. बऱ्याच लोकांना बॅड हॅबिट्स असतात. म्हणजे कोणाला नेटफ्लिक्स पाहिजे असतं, कोणाला IPL लागतात, कोणाला काय. तर मी असं सांगेल की प्रिपरेशनमध्ये काही चांगल्या हॅबिट्स आहेत. एक्सरसाइज डेली म्हणजे डेली ठेवा. म्हणजे एक वॉकिंगचा एक खूप फायदा आहे, नवीन आयडियाज सुचतात. मी कुमठेकरला लायब्ररीला होतो, पण मी चहाला तिकडे दूर जायचो, प्रेमाच्या चहाला 700-800 मीटर. त्याचं रिझन असं म्हणजे चहा आवडतो ती गोष्ट वेगळी, पण त्याचं रिझन असं की चालताना तुम्हाला आयडिया सुचतात, काहीतरी डोक्यामध्ये क्लिक होतं. तुमचं स्ट्रॅटेजी तुम्हाला रिवाइज व्हायला लागतं. अरे हे चुकतंय ते चुकतंय. आणि मला असं वाटतं की कम्प्लीट ऑब्सेशन पाहिजे. ऍब्सोल्यूट ऑब्सेशन असेल तर मला नाही वाटत की माणूस नापास होतो. एवढं ऑब्सेशन आपलं झालं पाहिजे त्या गोष्टी. प्रत्येक वेळी सुचलं पाहिजे तुम्हाला. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की काही मेडिटेशन, एक्सरसाइज, योगा काय करतील ते करा. वॉकिंग बेकिंग काय, पण काहीतरी रुटीन मध्ये ठेवा. महत्वाची गोष्ट डाएट जेवढा हलका ठेवता येईल, जेवढं लाईट ठेवता येईल तेवढं करा. कारण तुम्हाला 1-1.5-2-2.5 वर्ष स्वतःला गोष्टींमध्ये कंट्रोल म्हणजे पुढे करायचं नाही असं म्हणत नाही मी, पण हा एक स्टेपिंग स्टोन मिळेपर्यंत तुम्हाला तरी ऍटलीस्ट थोडंसं हे करणं आहे. काय म्हणतो स्वतःला खूप डिसिप्लिन मध्ये ठेवणं आहे. तर ह्या गुड हॅबिट्स तुम्ही इन्कल्केट केलं तर खूप बेटर होईल. नेक्स्ट आहे की टेस्ट सिरीज जॉईन करायची की नाही करायची. तर आपलं होतं काय की आपण फ्लो सोबत जातो. ही टेस्ट सिरीज चालली आहे, पूर्व परीक्षेची ऍड आली आहे, चला लावा रेस लावूया. तो मार्केट मेंटॅलिटी मध्ये आपण माझं पर्सनल बेसिस असतो की जिथं तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. फॉर एक्झाम्पल सीसॅटला प्रॅक्टिस लागते, टाइम बाउंड आहे, किंवा तुमचा लँग्वेजचा पेपर असेल, दोन्ही लँग्वेजचे पेपर तुम्हाला टाइम लिमिट आहे तिथं परफॉर्म करता, अशा ठिकाणी प्रॅक्टिस लागते. परंतु जीएसटी समजा मेन्सची टेस्ट सिरीज असेल, आता तुमचं होतं काय की मध्ये मुळात तुम्हाला 2.5-3 महिने भेटतात. तुमचे मेन्सचे टेस्ट असतात 20 एक टेस्ट. 20 टेस्ट म्हणजे आपण सरळ टेस्ट जाऊन अटेंड करून लगेच घरी येत नसतो. आपल्या गप्पा होतात, चहा पाणी होतात, अर्धा दिवस जातो. तर असे तुम्ही बघितलं तर 10-12 दिवस तुमचे असे वाया जातात. आणि टेस्ट सिरीजचं शेड्यूल बऱ्याचदा ते उद्यान हॉलचं तारखेनुसार ठरलेलं असतं.
ते तुमच्या अभ्यासावर नसतात. त्यांना त्या तारखा भेटतात त्यानुसार ते टेस्ट अरेंज करतात. तर तुमचा अभ्यास आणि त्यांच्या तारखा मिसमॅच होतं. मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही तुमचा अभ्यास करा, घरी आणून टेस्ट सोडवा. हे मी स्वतःला अप्लाय केलेलं आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटतच असेल करण्याची तर यू कॅन. ठीक आहे. एक शेवटचं 2 टिप्स सांगतो. अजून एक गोष्ट आहे, फायटिंग टिल द लास्ट. मला आठवतंय की 16-17-18 मी मेन्सलाही होतो. तर जे अभ्यास करणारे मुलं तिथं बघायचे सेंटरला बघून, मी त्यांना हसायचो, अरे हे सिरियस काय, किती सिरियस आहे, एवढं सिरियसनेस कुठं असतं का. पण मी तुम्हाला सांगेल की ती माझी मिस्टेक होती. मी तुम्हाला असं म्हणेल की शेवटपर्यंत सिरियसलीच राहा. लोक म्हणतात पण की आम्ही हसून खेळून केलं, इट्स ऑल राईट, सगळं ओके. पण मी असं म्हणेल की तुमच्या सगळ्यात जर ऍक्शन्स तुमच्या गोलशी अलाईन असेल तर चुकीचं काय त्याच्यामध्ये, तुमचे चान्सेस वाढतात ना. तर मी तुम्हाला असं म्हणेल की शेवटपर्यंत सिरियस राहा. एक्झामच्या मधल्या काळातही काही वाचता आलं वाचा. म्हणजे त्याचं एक्झामच्या आधीच तुम्ही या गोष्टी काढून ठेवल्या पाहिजे की आदल्या दिवशी मी काय करणार आहे. कारण मला 20-25 मार्क्सचा मला फायदा तिथं झालेला आहे. आणि तुम्ही जर मेरिट लिस्ट आमची ओपन केली, तुम्हाला लक्षात येईल की 2-2, 3-3 मार्क्स, 3-4 मार्क्स मध्ये सगळे तहसीलदार बसतात, 4-5 मार्क्स मध्ये सगळे डीसी बसतात, 2 प्रश्न चुकले की 1 पोस्ट खाली येतो. कॉम्पिटिशन खूप इंटेन्स आहे. बरं, हे रँक म्हणजे ठीक आहे, हे रँक इथंच प्रॉब्लेम नाही करते, पुढे प्रॉब्लेम करतात, सिनियरिटी वगैरे. तर मी तुम्हाला म्हणेल की आतापासून थोडंसं त्याबद्दल सिरियस राहा. एक लास्ट टिप सांगतो की पेपर सॉल्व्हिंग बद्दल. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये बसता, बऱ्याचदा आपण येऊन सांगतो की मला हे येत होतं, येत असून मी चुकवलं. मी तुम्हाला असं म्हणेल की पूर्ण कम्प्लीट 2 तास युटिलाइज करा. मेन्सचे असतील ते, समजा सीसॅटला टाइम लिमिट आहे, ठीक आहे, ऑलराईट. परंतु जीएसला तुम्हाला 2 तास भेटतात. 2 तासामध्ये सगळे प्रश्न वाचा, 2दा वाचा, मराठीत नाही इंग्लिशमध्ये वाचा. तिथं पेपरवरती ऍक्च्युअल मार्क टिक करा. ऍटलीस्ट छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही इतरांपेक्षा थोडंसं ऍडव्हान्टेज मध्ये येतात. अशा करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही तुम्हाला अजून वाटलं तर तुम्ही ड्युरिंग द क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये विचारा. मी आता आमची 3 बाकी आहेत त्यांना